बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात येईल. तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी भेट देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. तसेच संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत वेळोवेळी बैठका घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. पंचगंगा प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उपाययोजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा. या कामात विलंब होणार नाही याची दक्षता घ्या. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले. सांडपाणी प्रक्रिया संनियंत्रणासाठी उभारण्यात येणारे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत विहित कालावधीत पूर्ण व्हायला हवे. तसेच औद्योगिक क्षेत्र व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याबाबत ऊस गाळप करण्यापूर्वी, गाळप सुरू असताना व गाळप पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी बैठका घेऊन कडक सूचना द्या. त्याचबरोबर अटी व नियमांची पालन न करणाऱ्यांना विरुद्ध कारवाई करा. सद्यस्थितीत सुरू असलेले संयुक्त सांडपाणी प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत शून्य निकषण प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करा. दोन्ही महानगरपालिका, प्रदूषण विभाग, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनेच्या कामाच्या सद्यस्थितीची माहिती बैठकीत सांगितली. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.